साखरपुडा आपल्या घरी होऊ देत आणि दुसऱ्या दिवशी लग्न आमच्या वाड्यावरती होऊ देत. मांडव तयारच आहे. बर. दुसऱ्या दिवशी माणिक आणि दिगंबररावांचं लग्नाचा बार जोरदार उडवून देऊ वाड्यावर. आता साखरपुडाच होतोय ना, लग्नाला अजून वेळ आहे, लग्नाला अजून वेळ आहे. तोपर्यंत माझं फिटूर आहे, काहीतरी वाट काढेल, काहीतरी वाट काढेल. दुसऱ्या दिवशी माणिक आणि दिगंबररावांचं लग्नाचा बार जोरदार उडवून देऊ वाड्यावर. लग्नाला अजून वेळ आहे, लग्नाचा बार जोरदार उडवून देऊ वाड्यावर. लग्नाला अजून वेळ आहे, लग्नाचा बार जोरदार उडवून देऊ वाड्यावर. सांड लवण करायला जन्माला आली आहे. हिचे ना हातच मुळात फाटकेत. मूर्ख मुलगी. अगदी मुहूर्त साधून पेलेच आणलेस ग. आपण आल्या आल्या या अवदसेचं तोंड पाहिलं होतं ना, तेव्हाच मला वाटलं होतं की कार्यात विघ्न येणारच. तरी बजावलं होतं, सांडू नकोस. एक एक काम सरळ करत नाही ही मुलगी. लाजच आणते, अगदी लाज. नाही याचं डोकं फिरलं तर सगळा खेळ खंडोबाच होईल. यमुना, अगं तू कशाला बोलतीयस? इथे मोठी माणसं आहेत ना, आम्ही बघू ना काय करायचं ते. तू काहीही बोलायचं नाही, गप्प बस. दिगू, बस ना तू, बस. सखूबाळा, मला ठाऊक आहे तू काय मुद्दाम केलं नाही असे. हरकत नाही, चालायचंच. पण आता लवकर हे सगळं उचलून पुसून घे. हा हा दिगू, अरे सावरलंय सगळं, बस खाली. बस झालं, बस. दिगू, अरे बस खाली. बस झालं, आवर मनाला. बस इथं चितवर बस. इथं बसून आपण रोटला खाऊ. ये मित्रा, कुत्रा आहेस तू. हट, काय दम नाही तुझ्यात. काय बी शिकण्याची कुवत नाही तुझी. हट, निघ निघ. भावाची लय भक्ती जमले दर्शनाला. त्यासनी गुरुवानी ऐकायची आहे. समजे तुमच्या तोंडाकडे बघत्यात आणि तुम्ही तंद्री लावून बसल्यात. जागे व्हा बाबाजी, जागे व्हा. जय जिंगरोबा. जय जिंगरोबा. गुरु जिंगरोबाची महती आता काय सांगू तुम्हाला. हिमालयात गेले जिंगरोबा तप कराया. आणि 1-2 वर्ष नाही बर का, तब्बल 12 वर्ष तप केला त्यांनी, बर्फात उभं राहून. एवढं मोठं धाडस आहे, ऐक नाही. आणि मग अशी कठोर तपश्चर्या करून त्यांनी सिद्धी मिळवल्या. अलौकिक सिद्धी.
संकल्प केलता जिंगरोबानं सिद्धी आणि शक्ती मिळवण्याचा, आणि त्यातून मिळाली जिद्द. जिद्द. तू बी त्या नरपशूप्रमाणे आगीला घाबरतोस. घाबरत नाही मी कोणाला, कोणालाच घाबरत नाही मी काय नरपशू आहे? नरपशू आहे का मी? कसे पुढ आहे मला? अरे माणसं खातो का मी? माणसं खातो का रक्त पितो त्यांचं? नाही ना. मग अरे आगीला घाबरतो का मी? नाही घाबरत, नाही घाबरत. बघायचंय तुम्हाला. हे बघा. चला संगती निघा, कुणी बी थांबू नका. चला चला निघा. कुणी थांबू नका. काय करताय? बसा इथे. तेल घेऊन ये, तेल घेऊन ये, तेल घेऊन ये, तेल घेऊन ये. बाबाजी असं काय करते तुम्ही? माझी तुलना अघोरी बाबांनी नरपशुशी कशी काय केली? मी का आगीला घाबरतो होय? अहो नसेल केली. काय आहे तुम्ही बी कवा कवा बोलता ते आम्हासनी कळत नाही. अहो तुम्हाला काहीतरी सांगायचं असतं पण आम्हाला वेगळंच वाटतं. अहो तसंच आगोरी बाबाने तुमच्यात झालं असेल. अहो त्यासनी काहीतरी वेगळं सांगायचं असेल आणि ते तुम्हाला उमगलं नसेल. आत्ता समजलं. म्हणजे अघोरी बाबा मला काहीतरी संकेत देत होता आणि ते मला समजलं नाही. म्हणजे तुम्हाला डिवचत होतं की काय? काय तुम्हासनी डिवचलं? बाबाजी तुम्ही फक्त आदेश द्या, त्या आगोरी बाबाला इथे उचलून आणतो. टक्कुर फिरलाय का तुझा? आगोरी आहे त्यो आगोरी. त्याला हात बी लावशील तर जळून खाक होशील. अरे त्याच्या वाकड्यात जायचा विचार बी करू नकस. ते बी समजल त्याला. बापरे. त्या घोरी बाबाला मला काय सुचवायचं असेल? पुण्यांदा जाऊन भेटायलाच पाहिजे त्याला. आता सिद्धी मिळाली तरच सखूवर मात करता येणार आहे. चला आता साखरपुड्याचा आणि लग्नाचा कार्यक्रम पक्का झाला. अभिनंदन अभिनंदन. आता बारीक सारीक तपशील आपण ठरवून घेऊया. हो हो. पण माझी पण एक अट आहे. माणिक बरी आहेस ना? आता तुझी कसली आणि अट? अगं आई, फार कठीण अट नाहीये. फक्त त्यासाठी सखूला बोलवावं लागेल. अगं इतकंच ना, बोलवते ना. सखू, सखू येते. ते ध्यान इथेच कुठेतरी रडत बसलं असेल. मी आणते बोलावून. अगं मंद आहेस का?
रमाई तिकडे तुझ्या नावाने शंख करतेय, तुला ऐकू येत नाही की मुद्दामून करतेस? वंस, मला खरंच ऐकू आलं नाही हो, मी कामच करत होते. उपकार करतेस? इथे कामं करावीच लागतील. काय आराम करायला थांबलीयस? चल बाहेर. अगं चल. सासूबाई बोलवलं का? हो, माणिकला काहीतरी सांगायचंय. हो ना माणिक, तुझी काहीतरी अट आहे ना, आणि त्यासाठीच तू सखूला बोलावलंयस ना? म्हणजे अट नाही, विनंतीच समजा. अगं मग बोल ना. सासूबाई, उद्या आमचा साखरपुडा आहे, परवा लग्न. हे दिवस खूप महत्वाचे आहेत. माहेरच्या घरचे शेवटचे दिवस. अशा वेळी माझी सखी माझ्यासोबत असायलाच हवी ना. म्हणजे माझी तयारी करायला, हितगुज करायला ती माझ्या सोबतच हवी ना, माझ्या डोळ्यासमोरच असायला हवी. तर माझी एक विनंती होती की मी सखूला माझ्यासोबत घेऊन जाऊ का माझ्या माहेर घरी? ती आपल्या नजरेसमोरच राहायला हवी. ती जर आपल्या नजरेसमोरून नाहीशी झाली ना, तर ती कारस्थान करे, तर ती विघ्न आणे. तिला मुळीच मोकळं सोडायचं नाही. अगं अवश्य अवश्य घेऊन जा सखूला. तू तिला सोबतच ठेव, तिची मदतच होईल तुला. काय हा माणिकचा अगोचरपणा? हे सगळं काय चाललंय हे? कशी अडकवली? चलतेस ना? तुला काय वाटलं ग? आज रात्री मी तुला माझ्या विरोधात आहुंचे कान भरण्याची संधी देईल. विसर विसर आता. तुला आता आहो हा शब्दच विसरायचा, कारण आता ते माझे आहो आहे. समजलं ना? कशी गंमत केली? चल घे तुझं गाठोड. सगळे दुष्टात, सगळे वाईटात. सकू वहिनीशी असं वागताना तुम्हाला शोभता का? धाकल्या मालकीनबाई, धाकल्या मालकीनबाई लई आनंदात आहेत. त्या कार्तिकीच्या वारीला गेल्यात. उमाई अप्पा यांच्या संग पंढरपूरला गेल्यात. अगं नाही का गंगा मावशी, सकू वहिनी आनंदात नाही आहेत. खूप खूप त्रासात आहेत, खूप दुःखात आहेत. घरी दारी जाऊन सकू वहिनीचा छळ सुरू आहे. त्यांनी त्यांचा शब्द पाळला तरी त्यांना छळतायत. एक जात ना सगळे म्हणजे सगळे दुष्ट आहेत. अगदी दिगू दादा सुद्धा ना त्यांच्यासाठी काहीच करत नाहीये. उलट अहो, धाकल्या मालकीनबाई लई आनंदात आहेत. त्या कार्तिकीच्या वारीला गेल्यात. उमाई अप्पा यांच्या संग पंढरपूरला गेल्यात. धाकल्या मालकीनबाई लई आनंदात आहेत. त्या कार्तिकीच्या वारीला गेल्यात. उमाई अप्पा यांच्या संग पंढरपूरला गेल्यात. धाकल्या मालकीनबाई लई आनंदात आहेत.
माणिक, अगं ही बॅग इथे कशाला घेऊन आलीयस? अगं आई, विचार कर ना, तिथे ठेवली असती तर राहुलची बोलण्याची तिला संधी मिळाली नसती का? काही बाई बोलून रडून भेकून लगेच राहुलना फितवलं असतं तर? नाही, मला ना मुळीच धोका पत्करायचा नाही. तिने तोंड केविलवाणं केलं ना की राहुल लगेच बेचैन होता. मी बघितलंय ना. तुझं निरीक्षण बरोबर आहे. तेव्हा फक्त आजच नाही तर उद्या साखरपुडा झाला ना की मी तिला परत घेऊन येईन. लग्न होईपर्यंत ना मला कुठलीही जोखीम घ्यायची नाही. बरोबर. ती दिसते साधी पण महाबनेल आहे. पंख मिटून कसं मुकाट्याने बसलायस रे. तुला पण माझ्यासारखंच पिंजऱ्यात अडकवून बंदी करून ठेवलंय ना रे. कुणाशी मनातलं बोलता येत नाही. हो ना, कळतंय मला. तुझं आणि माझं दुःख सारखंच आहे. त्या गरीब सकूची खरंच पिंजऱ्यात कोंडलेल्या पक्ष्यासारखी अवस्था केली आहे तुम्ही. अरे हे काय काय माणसात काय 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 तुम्ही काय ग मनोरमे. सकू सारखी गुणी आणि लाखात एक अशी बायको असताना तुम्ही दिगूचा साखरपुडा ठरवलात. लाज आहे की नाही? सर्वांची दरवेळेस येऊन काहीतरी शिकवलंच पाहिजे असं नाहीये. आणि रमाईला काहीच कळत नाही अशीच काय ते सर्वे. माझी रमाई कोणताही निर्णय विचार करूनच घेते. अगं गाढवाला गुळाची चव ती काय. हा अडाणी तू. अगं सखूचं महत्व तुला काय कळणार. हा अगं तुझ्याशी बोलण्यात माझा वेळ मी कशाला फुकट घालू. हा आणि काय रे दिगू, तुझ्यासारख्या समंजस मुलाकडून अशा वागण्याची अपेक्षा नव्हती. बाकी तर कुणाला कळतच नाही हे समजतच आहे, पण तुलाही कळत नाही. अरे रत्न सोडून तू कोळसा हातात घेतोयस. तो कोळसा आहे हे लक्षात ठेव. तो थंड झाला तर काळा रंग लागेल आणि गरम असला तर निखारा बनून हात भाजेल. का 2-2 लग्न होत नाहीत का कुणाची? काय वावगा आहे त्यात? रीतच आहे तशी. आणि आमच्या दिगूची 2च काय 3-3 लग्न होतील, कारण तेवढी ऐपत आहे आमची. माहिती आहे ना? आणि राहिला मुद्दा कोण रत्न कोण माणिक कोण कोळसा, तर तो आमचा प्रश्न आहे. आमचा मी बघून घेऊ. हे बघ मनोरमे, तू चुकत असशील तर मी अधिकारांनी सांगणारच. हेच ज्यात त्यात नाक घालायचं असतं तुला. म्हणून यावेळी मुद्दाम तुला काहीही सांगितलं नाही. साखरपुड्याचं सुद्धा आमंत्रण दिलं नव्हतं. लक्षात नाही का आलं तुझ्या? मला वाटलं तू इथे आलीस तेच विचारायला आलीस की का मला बोलवलं नाहीस, पण तू इथे येऊन आम्हा सगळ्यांचा उद्धारच करायला लागलीस. आता फक्त मी बोलणार. आपलं नातं तू जवळ लक्षात ठेवून पदोपदी मी तुझा आदर करत आले, पण तुझं वाढतच चाललंय. तू काय थांबत नाहीस. पेठेत असो, मंगळागौरीला 4 बायका जमल्यावर असो, दिवाळी सारख्या सणाला असो, प्रत्येक वेळी माझ्या घरातल्या गोष्टीत नाक उपसत असतेस. मी कधी आले का ग तुझ्या घरात डोकवायला? तुझा नवरा काय करतो, तुझा मुलगा काय करतो, यावर ना कधीतरी बसून सविस्तर बोलू आपण. मग हे असे सल्ले देत फिर. अगं मनोरमे, चांगल्याला चांगलं म्हणणं हे जर तुमच्या नजरेत पाप असेल तर मला काही गरज नाही ग नको तिथे सल्ला द्यायला. घ्या आपलं आपण नुकसान करून घ्या तुम्ही आणि तुमचा अहंकार, पण लक्षात ठेवा त्या निरागस सखूला तुम्ही दुखावताय. याची फळं तुम्ही भोगाल. देव बघत असतो बरं, देव बघत असतो.
त्यामुळे अगं तिला हकलवूनच दिलंस. अगं तिचे शाप लागले तर काही शाप बीप लागत नाही. आपण बाबाजींचे भक्त आहोत. आपल्यासाठी बाबाजीच ढाल होतील. हिचं ऐकून मी माणिकला नकार देऊ? वेळ लागलाय का मला? बाबा दया करा माझ्यावर. हा माझ्यावर दया करा. हा मागल्या वेळेला आलतो तेव्हा तुम्ही मला काहीतरी संकेत दिलता, पण मी मूडमती नाही समजलं मला. दया करा माझ्यावर आणि इसकटून सांगा मला दया करा. नाही समजलं? अरे मंदाणा, समजून घ्यायची लायकीच नाही तुझी. आणि समजलं तरी ते करायची धमक आहे का तुझ्यात? हड हड चल चल निघून. नाही 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 बाबा, नाही नाही मी 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 असं जाणारच नाहीये आज. हा तुम्ही मला सांगत नाही तोवर मी 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 या चिठ्ठीवर बसून राहील. काय बी करेल पण मी जाणार नाही. मला सिद्धी पाहिजे बाबा. मला सांगा बाबा, दया करा माझ्यावर. मी नाहीतर चिठ्ठीवर बसतोय. मूर्खा, कशाला आगाऊपणा करतोयस? अरे चितेवर बसाय किती साधना लागते काय आहे का तुला? तुझा मडका अजून कच्चा आहे. उगाच हुशारकी मारशील आणि पचकन फुटशील. माझी बरोबरी कराय जाऊ नकस. इथं पोचाय तुला लई येळ लागल. मग बाबा, बाबा दया करा ना, दया करा माझ्यावर आणि सांगा नक्की संकेत होता तरी काय. हा सांगा. ठीक आहे, मग ऐक. तुझ्याकडे जर बळ असेल ना तर त्या गुहेत त्या नरभशी समोर जाऊन दाखव. आणि जर बुद्धी असेल तर तुझ्या फायद्यासाठी त्या नरपशूचा वापर करून दाखव. हा बाबा. हा पर बाबा, ये सकुला संपवायचं ना तुला? हा मग क्यों, कहा, कैसे, ये बकवास क्यों? चल फुट फुट निघ ना. अजून मला काय बी सांगायचं नाही आणि एवढा येळ मी कुणाला देत बी नाही. निघ निघ ना. हाड हाड. तुझ्याकडे जर बळ असेल ना तर त्या गुहेत त्या नरभशी समोर जाऊन दाखव. नरभशी समोर जाऊन दाखव. आणि जर बुद्धी असेल तर तुझ्या फायद्यासाठी त्या नरपशूचा वापर करून दाखव. नरपशूचा वापर करून दाखव.